नमस्कार मित्रांनो. संदेश खलीला नेमकं काय चाललंय हे काही कळतच नाहीये. भयंकर गोष्टी चाललेल्या आहेत. सरत्या तासाबरोबर काही धक्कादायक गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत. मित्रांनो, एक बातमी अशी समोर येते की संदेश खली या ठिकाणी 10 फेब्रुवारीला पश्चिम बंगालमधल्या संदेश खलीमध्ये 10 फेब्रुवारी रोजी एक घटना अशी घडली की ज्यामध्ये एका पीडित महिलेच्या घरी टीएमसीचे गुंड घुसले आणि हे मिसक्रियंट्स असं म्हटलं गेलेलं आहे. मिसक्रियंट्स, काही गुंड, काही वाईट माणसं, काही दुष्ट माणसं ही त्या महिलेच्या घरी गेली आणि ते नुसते एकटे नव्हते, त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा होते, स्थानिक पोलीस. तिथे त्यांनी त्या महिलेला प्रचंड त्रास दिला, असॉल्ट केलं असं सुद्धा म्हटलेलं आहे, म्हणजे मारहाण पण झालेली आहे. गोष्टी तेवढ्यावर थांबल्या नाही आहेत, तर त्यांनी त्या महिलेच्या पाशी असलेली जी छोटी मुलगी होती तिची त्या महिलेची जी छोटी मुलगी होती, इन्फंट म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे छोटं बाळ, ती छोटी मुलगी, तिला उचललं आणि फेकलं. लिटरली ही घटना घडलेली आहे. त्या छोट्या बाळाला उचलून त्यांनी फेकलं. ही घटना पुढे आली काल. त्या संदर्भामध्ये NCPCR म्हणजे नॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईट्स, म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा, त्याच्यासाठीचं कमिशन NCPCR ह्यांनी एक नोटीस बजावलेली आहे स्थानिक जिल्हा प्रशासनाला. संदेश खालीच्या जिल्हा प्रशासनाला त्यांनी एक नोटीस बजावलेली आहे. काय नोटीस आहे ती? तर ताबडतोब तुम्ही ह्याच्यामध्ये दोषारोप लावा. जे पीडित बालक, त्याची आई, त्या बालकाची, यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने दोषींवरती कारवाई करा, अशा पद्धतीची नोटीस दिलेली आहे. मित्रांनो, संदेश खालीमध्ये काय काय घडतंय? हे प्रोटेस्ट वगैरे सगळे सुरू झाले, पण तत्पूर्वी ईडीची जी टीम होती, त्या टीमला तिथे एक फायनान्शियल रिलेटेड, म्हणजे जो एक आर्थिक घोटाळा घडलेला होता तथाकथित, त्याच्या चौकशीच्यासाठी त्यांना जायचं होतं. त्या ईडीला त्यांची कारवाई नीट पूर्ण करू द्यायची नाही यासाठी त्या शहाजहान शेख आणि टीएमसीच्या अन्य गुंडांनी ईडीच्या टीमवरती अटॅक केला. लिटरली नेम धरून अटॅक केला, टार्गेट केलं त्यांना फिजिकली. ती एक घटना घडली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला या शहाजहान शेख आणि त्याचे गुंड टीएमसीचे यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे गेल्या अनेक काळापासून, बऱ्याच काळापासून महिलांच्या विरुद्ध रेप्स, गँगरेप्स सारख्या गोष्टी घडतायत, हे गोष्टी बाहेर यायला लागल्या आणि महिलांनी मोर्चा सुरू केला. पीडित महिला रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर ह्याला राष्ट्रीय पातळीवरती ह्याचा मुद्दा बनला. ती बातमी सर्व देशभर पसरली. परिणामी केवळ भाजपच नाही, तर काँग्रेसनी सुद्धा आपल्या आपल्या टीम्स तिथे पाठवल्या संदेश खलीमध्ये पाहणी करण्यासाठी की नेमकं काय घडलंय तिथे. तर आपण एक वेळ चला धरून चालू, समजून चालू की भाजपच्या टीमला तिथे अडवण्यात आलं. तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या कडून भाजपच्या टीम्सना रोखण्यात आलं. संसदीय त्यांची जी काही टीम होती किंवा भाजपची जी काही टीम होती त्यांना अडवण्यात आलं. चला ठीक आहे, भाजप तर असाही बदनाम आहे. किंवा ममता बॅनर्जींनी अलीकडेच म्हटले त्याप्रमाणे या सगळ्याच्या मागे षडयंत्र भाजपचं आणि RSSचं आहे, असं त्यांनी म्हटलंय. तर ठीक आहे, तसं तर तसं. पण काँग्रेसच्या टीमला सुद्धा ममता बॅनर्जी सरकारने, टीएमसीनी अडवलं, संदेश खलीमध्ये जाण्यापासून रोखलं. का बरं? काँग्रेसच्या मागे पण काय आहे? RSS आहे. काँग्रेसच्या मागे पण भाजप आहे. का अडवलं? याचा अर्थच दाल में कुछ काला है. जर प्रॉब्लेम नव्हता तर मग या टीमला तिथे जायला परमिशन का दिली नाही?
का अडवलं? दुसरी गोष्ट, विविध संघटना मानवाधिकाराच्या असतील किंवा आता हे बाल हक्काच्या संदर्भातल्या असतील, तशा कित्येक टीम्सना तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करायची आहे, पण त्यांना रोखलं जातंय, त्यांना अडवलं जातंय. आणि टीएमसी गव्हर्नमेंटच्या कडून भलत्या सलत्या पद्धतीचा प्रोपगंडा केला जातोय. बेछूट बेधडक सांगितलं जातंय की संदेशखालीमध्ये सगळं काही छान आहे, सगळं काही आलबेल आहे. पण केवळ आणि केवळ आता निवडणुका जवळ आल्यात लोकसभेच्या, म्हणून भाजप आणि RSS एक मुद्दा तयार करतायत आणि टीएमसीच्या विरुद्ध खोटे नाटे आरोप रचतायत, आमच्या विरुद्ध प्रोपगंडा करतायत. अशा पद्धतीचे बेछूट आणि तोंडाला येईल ते आरोप ममता बॅनर्जी सरकार करतात. म्हणजे तिथे त्या पीडित अन्यायग्रस्त ज्या महिला आहेत, ज्यांच्यावरती तर गँगरेप सारख्या घटना घडलेल्या आहेत, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांच्याविषयी ममता दाखवणं या गोष्टी राहिल्या दूरच, उलट तो जो भगोडा आरोपी आहे शहाजहान शेख, त्याला पकडण्याच्यासाठी कसलाही प्रयत्न केला जात नाहीये. हे जे यामध्ये आरोपी लिप्त आहेत त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई होत नाहीये, त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न चाललेत. याविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ आपण काल केलेलाच आहे. आताच्या व्हिडिओमध्ये एक आणखीन गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की सुप्रीम कोर्ट एरवी सुओ मोटो कॉग्निझन्स घेतं. अगदी मध्यरात्री सुद्धा सुप्रीम कोर्ट उघडलं जातं कित्येक ग्रेट ग्रेट व्यक्तींच्यासाठी, जसं की तीस्ता सेटलवाड, ऐन मध्यरात्री यांच्यासाठी कोर्ट उघडतं. सुओ मोटो कॉग्निझन्स कित्येक घटनांच्या बाबतीमध्ये घेतला जातो. मग इथे काय प्रॉब्लेम आहे? इथे दिसत नाहीये, इथे या महिलांच्या अश्रूंना काही किंमत नाहीये, इथे सुप्रीम कोर्ट काय इंटरव्हीन करत नाही. पण असं आहे म्हणजे न्याय देवता ही आंधळी नसून पार्शली आंधळी आहे असं म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ममता बॅनर्जीचे त्यांच्या पापाचा घडा जो काही आहे तो नेमका कधी भरणार आहे माहित नाही. शिशुपालाचे जे 100 अपराध जे काही होते ते 100 अपराध व्हावे लागले. इथे ह्यांचे नेमके किती अपराध होणं बाकी आहे याचा काही अंदाजच लागत नाहीये. ममता बॅनर्जी सरकार हे म्हणजे पश्चिम बंगालला लागलेली एक खूप मोठी कीड आहे. पश्चिम बंगालचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे, क्षणोक्षणी होत आहे. तिथल्या सर्वसामान्य लोकांचं जीणं अत्यंत दुष्कर झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. सर्वसामान्य हिंदू आणि हिंदू मित्र सुद्धा. कारण मित्रांनो, ह्या ज्या महिला होत्या ज्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला झाला, ज्यांच्यावरती गँगरेप्स होत होते, त्या कुठल्या समाजाच्या आहेत? त्या SC ST, त्या हिंदूच आहेत खरं तर. पण चला धरून चला, हिंदू म्हटल्यानंतर आम्ही लोक जागे होत नाही. पण निदान एक ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत महिला, ज्या निदर्शनं करतायत, आंदोलनं करतायत, त्या बहुजन समाजातल्या आहेत, त्या SC ST आहेत. आणि असं असून सुद्धा देशभरातले जे SC ST आहेत, देशभरातले जे बहुजन आहेत, ते गप्प कसे अजून? स्वतः मायावतींनी सुद्धा संदेशखालीमध्ये होत असलेल्या घटनेच्या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. असं असताना देशभरातले जे कोणी बहुजन नेते आहेत ते अजून गप्प कसे? महाराष्ट्रातले बहुजन नेते गप्प कसे? आपल्याकडचे रामदास आठवले अजूनही गप्पच कसे काय? आपल्याकडचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे अजून गप्प कसे? वंचित बहुजन आघाडी काय करते? त्यांच्याकडून अजून स्टेटमेंट कसं आलेलं नाही? ही एक खरोखर चिंता करायला लावणारी बाब आहे मित्रांनो. इथे महाराष्ट्रामध्ये मला माहिती नाही म्हणजे बहुजन समाजाला ह्याचं लक्ष तरी आहे का नाही की भारताच्या एका कोपऱ्यामध्ये बहुजन समाजाच्या विरुद्ध नेमकं काय काय घडतंय.
काय भयंकर किस्से आहेत माहितीये मित्रांनो. संदेश खाली सारख्या ठिकाणी काय होतंय माहितीये. टीएमसीचे गुंड, हेच शहाजहान शेख सारखे जे काही गुंड आहेत, आणि तो एक नाहीये बरं का, असे 500 किंवा 5,000 किंवा अजूनही जास्त असतील अख्ख्या पश्चिम बंगालमध्ये. संदेश खाली तर एक हिमनगाचं टोक आहे. घराघरामध्ये घुसून, म्हणजे हे लोक लक्ष ठेवून असतात, घराघरामध्ये घुसतात हे लोक. त्यांना जर कोणी सुंदर बहुबेटी दिसली तर ते सरळ म्हणतात, उठाओ इसको. त्याचे जे पंटर लोक असतात त्यांना तो सांगतो सरळ, ह्याला उचला. आणि घरातल्या पुरुष मंडळींना दम दिलेला असतो, जर का वाकड्यात गेला, जर विरोध केला तर कापून काढले जाल, तिथल्या तिथे टपकवले जाल. त्याच्यामुळे आहात तसे चिडीचूप गप्प बसा, जे घडते ते बघत बसा. काही करू शकत नाहीत तिथले त्या घरचे ते पुरुष सुद्धा काही करू शकत नाहीत. उघड्या डोळ्यांनी बघायला लागतो सगळ्या नंगानाच. त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या बहुबेटी उचलून नेल्या जातात. आणि कुठे नेल्या जातात? टीएमसीच्या कार्यालयात नेल्या जातात. त्या शहाजहान शेखच्याकडे नेल्या जातात. तो स्वतः किंवा त्याचे जे कोणी पित्तू असतात सगळे, त्यांच्यामध्ये त्या वाटल्या जातात. त्यांच्या चॉईसनुसार, त्यांच्या इच्छेनुसार मनसोक्त त्यांना हवा तसा उपभोग घेतला जातो. आणि त्या मुलींचं जर नशीब चांगलं असेल, आता कसलं नशीब आहे, त्या अभागीच त्यांच्या त्यांच्या नशिबानुसार कोणी जिवंत परत येतात, कोणी मेलेल्या असतात, कुठेतरी नाल्यात नदीत कुठेतरी पडलेल्या असतात, कुठल्या तरी कचऱ्यामध्ये त्यांचा देह पडलेला असतो, आयदर जिवंत किंवा मृत. जिवंत राहिले तर मेल्याहून मेल्यासारखं ते जीवन असतं जगायचं पुढचं, आणि मेले असतील तर सुटले एकदाचे, अशा पद्धतीचं ते मरण असतं. हे असले भोग आलेले तिथल्या आपल्या हिंदू बांधवांच्या, आपल्या लेकीबाळींच्या नशिबी आपल्याच पश्चिम बंगालमध्ये फार दूर नाहीये. त्यांना हिंदू बहुबेटी नसेल म्हणायचं तर निदान आपल्या बहुजन मुली तरी म्हणा, SC STच्या आहेत त्या. आणि अजूनही आमचं, आता हे ठीक आहे, ममता बॅनर्जी सरकारच्याकडून काही अपेक्षाच नाहीयेत. त्यांचे दात, त्यांचे चोट ते त्यांच्या टीएमसीच्या गुंडांना वाचवणारच. पण आपल्या देशातलं केंद्र सरकार काय करतंय? अजूनही हातावर हात बांधून ठेवलेले आहेत. अशी बातमी आली की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 900 कंपन्या, 952 कंपन्या, अतिरिक्त पोलीस दल हे पश्चिम बंगालकडे पाठवलं. आता त्यातली गोष्ट अशी आहे की 952 कंपन्या म्हणजे काही कमी छोटा आकडा नाही आहे, मोठी संख्या आहे ही. एका कंपनीमध्ये काही पोलीस असतात, म्हणजे ते तेवढे गुणिले, म्हणजे समजा 100 जरी पोलीस एका कंपनीमध्ये असतील तरी संख्या मोठी आहे ती. पण हे जे पोलीस दल ते तिकडे पाठवलं जातं आहे, त्यात खरं म्हणजे विशेष काही नाही आहे. आता तिथे लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आणि लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुका असतो, त्याच्या आधी निवडणुका चालू असताना आणि निवडणुका झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट येतात तेव्हा, अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार हा घडतोच घडतो. ही नित्याची बाब आहे. निवडणुका सुरू होण्याच्या आधी, निवडणुका चालू असताना आणि निवडणुका झाल्यावर रिझल्ट आल्यानंतर, अशा या 3 टप्प्यामध्ये हिंसाचार होत असतो बंगालमध्ये. त्यामुळे तिथले जे हॉटस्पॉट्स आहेत, हिंसाचाराचे जे हॉटस्पॉट्स आहेत बंगालमधले, अशा ठिकाणी हिंसाचार होऊ नये म्हणून त्याच पद्धतीने जे पोलिंग बूथ्स आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पोलिंग करता यावं म्हणून, EVMचं संरक्षण नीट व्यवस्थित पद्धतीने करता यावं म्हणून, आणि जे पोलिंग अधिकारी आहेत त्यांचं जीवित व्यवस्थित राहावं म्हणून, अशा विविध कारणांसाठी म्हणून हे अतिरिक्त पोलीस दल पाठवलं जातं. म्हणजे मित्रांनो, हे जे पोलीस दल पाठवलं जातं आहे ते या संदेश खालीच्या संदर्भात नाही पाठवलं जातं. ते जे पाठवलं जातंय ते लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पाठवलं जातंय. म्हणजे थोडक्यात संदेश खालीच्या घटनेचा, तिथे जो काही उद्रेक, जो काही घडतो आहे, तिथे जे प्रोटेस्ट चालू आहे, त्या संदर्भातनं काहीही ऍक्शन नाहीये केंद्र सरकारने घेतलेली. ही ऍक्शन आहे लोकसभेच्या संदर्भातली आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने या संदेश खाली सारख्या घटनांच्या मधून काय धडा घेतलाय, त्यावरती काय
कॉग्निझन्स घेतलाय का? कारण केंद्रीय जे काही पथक जे काही गेलेलं होतं, ज्यांना अडवण्यात सुद्धा आलेलं होतं, तरीही त्या एकंदरीत प्रकरणाचा जो अभ्यास करण्यात आला, पीडितांची चर्चा करण्यात आली, त्यातून जे काही निष्पन्न आलं, सगळ्यांनी वारंवार हेच मांडलेलं आहे की इथे राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची आवश्यकता आहे. मांडलेलं आहे अगदी बिनदिक्कतपणे. केंद्र सरकार अजूनही त्यावरती काही करत नाहीये. केंद्र सरकारचे डोळे नेमके कधी उघडणार आहेत? खरं तर हेच खूप आहे. ही घटना जी घडली ना, हा खरं तर लेट आहे, उशीर आहे. जेव्हा ममता बॅनर्जी सरकार सत्तेत आलं होतं, परवाच्या विधानसभा निवडणुका 2 वर्षांपूर्वी जेव्हा झाल्या, त्या निवडणुका झाल्यानंतर जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी सरकार जिंकलं, ममता बॅनर्जींचा पक्ष जिंकला, त्यांना बहुमत मिळालं. ते बहुमत मिळाल्यानंतर जो हिंसाचार उसळला होता, जवळजवळ सलग 3-4 दिवस हिंसाचार, भयंकर उद्रेक चाललेला होता, नंगा नाच, लिटरली रस्तोरस्ती हिंदूंच्या विरुद्ध रक्तपात चालवलेला होता टीएमसीच्या गुंडांनी. आणि त्यामध्ये आपल्या हिंदू मित्रांच्या लेकी बाळींना सुद्धा भ्रष्टवण्यात आलं, त्यांचे खून सुद्धा करण्यात आले, रस्तोरस्ती हिंसाचार चाललेला होता. त्यानंतर तिथे जगदीशजी धनखड जे होते, राज्यपाल होते तेव्हा ते पश्चिम बंगालचे, आज ते उपराष्ट्रपती आहेत भारताचे, जगदीशजी धनखड यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिलेली होती, पीडितांची त्यांनी चर्चा केलेली होती, त्यांनी रिपोर्ट बनवलेला होता, केंद्र शासनाला गुप्त रिपोर्ट दिलेला होता, त्यांनी खासगीत अमित शहांची चर्चा केलेली होती, नरेंद्र मोदीजींशी त्यांनी एकांतात वार्तालाप केलेला होता, स्वतः भेटून प्रत्यक्ष त्यांनी सगळं सांगितलेलं होतं, आखो देखा अहवाल दिलेला होता. काहीही केलं नाही त्यावरती. ना मोदींनी ना शहांनी काहीच नाही याच्यावरती केलं. मित्रांनो, हे नेमके कधी जागे होणार आहेत? इथे ममता बॅनर्जीचे कंस, हे त्यांची शक्ती वाढलेली आहे, त्यांची ताकद वाढलेली आहे. त्यांना लक्षात आलं की आपण इतका भयंकर हिंसाचार करून सुद्धा केंद्र सरकार काहीच करत नाहीये म्हटल्यानंतर त्यांच्यावरती असलेला सगळा अंकुशच सुटला. ते इतके निरंकुश झाले की आपण काहीही करू शकतो, कितीही मोठे अपराध आपण करू शकतो. केंद्र सरकार नुसती बघ्याची भूमिका घेतं. इथल्या हिंदूंना केंद्र सरकारनी, भाजप सरकारनी वाऱ्यावर सोडलेलं आहे, हे त्यांना लक्षात आलं. त्यामुळे तिथल्या हिंदूंचं जीणं हराम झालं पश्चिम बंगालमधल्या. आणि त्याचीच मुक्ताफळं, त्याचीच आज बीज तेव्हा जी लावलेली होती ती फळं आज दिसत आहेत तिथे पश्चिम बंगालमधली. हे संदेशखाली सारखी जी घटना घडते, एकट्या संदेशखालीमध्ये घडत नाहीये, अख्ख्या पश्चिम बंगाल नाचलेला आहे मित्रांनो. आणि हे कशामुळे घडतंय? तर केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे, कुठलीच ऍक्शन न घेण्याच्यामुळे, धोरण निष्क्रियता. याचं मुख्य कारण काय माहितीये मित्रांनो? प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या दृष्टीनेच बघण्याचा यांना एक व्याधी जडलेली आहे. आम्ही एका ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीचा निर्णय घेतला तर त्याचा फटका आम्हाला अमुक एका कुठल्या तरी निवडणुकीत बसणार नाही ना, अशा प्रकारची सतत भीती, सतत दडपण येत राहणं. एकीकडे भाषणांमध्ये हे छातीठोकपणे म्हणतात की निवडणुकीची हार जीत आम्हाला महत्वाची नाहीये, निवडणुकीची हार जीत आमच्यासाठी महत्वाची नाहीये, हे बोलताना बोलायचं. मग जर असं असेल तर मग कडक धोरण वापरा ना, दाखवून द्या पश्चिम बंगालमध्ये. पण तसं होत नाहीये. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी इतका भयंकर प्रकार एक नाही अनेक करत असून सुद्धा, अपराधावर अपराध होत असून सुद्धा तिथे तुम्ही कडक कारवाई करत नाही आहात, कारण तुमच्यावरती काहीतरी प्रेशर आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात पश्चिम बंगालच्या जनतेला वाऱ्यावर सोडलंय का? तिथल्या हिंदूंना वाऱ्यावर सोडलंय का? मग मित्रांनो, एक साधा प्रश्न पडतो, अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बांधल्यामुळे भाजप हिंदुत्ववादी बनतं का हो? त्या अबुधाबीमध्ये, UAE मध्ये भव्य स्वामीनारायण मंदिर बांधल्यामुळे हिंदूंचं कल्याण होतं का?
ही मोठमोठी मंदिरं बांधण्यामुळेच फक्त हिंदूंचं कल्याण होणार आहे का? हिंदूंच्या जीविताच्या विषयी काय? पश्चिम बंगालमधल्या हिंदूंच्या अस्तित्वाविषयी काय? पश्चिम बंगालमधल्या लेकी बाळींना संरक्षण देणं हे एक महत्वाचं कर्तव्य करण्यात जर तुम्ही विफल ठरत असाल, आणि तुम्ही म्हणाल आता की हे जबाबदारी कुणाची आहे? ममता सरकारची आहे, ममता बॅनर्जी. त्या कमी पडतायत, तुम्ही भाजपला का टार्गेट करताय? अगदी बरोबर आहे. पश्चिम बंगालमधल्या लेकी बाळी, तिथल्या स्त्रिया, तिथली मुलं, तिथले हिंदू बांधव सुद्धा, सर्वसामान्य लोक तिथले, या सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी ही तिथल्या राज्य सरकारची आहे. अगदी कबूल. पण जेव्हा राज्य सरकार कमी पडतं, आणि एकदा नाही सातत्याने कमी जेव्हा पडतं, त्यावेळेला केंद्र सरकारने तिथे इंटरव्हेन केलं पाहिजे. आणि जर केंद्र सरकार सुद्धा जर इंटरव्ह्यू करणार नसेल, तर मग तिथल्या लोकांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? मग तुम्ही जे तारणहार म्हणता, 56 इंच छाती म्हणता, ते कुठे आहे? तुम्ही निर्माण केलेल्या त्या मंदिरांमध्ये केवळ धावा करायचा का हिंदूंनी? वाचवा 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 म्हणून. तो रुद्रावतार तुम्ही कधी धारण करणार? जेव्हा अमित शहा असा फोटो काढून घेतात, त्यांच्या मागे आर्य चाणक्याचा फोटो असतो आणि एका बाजूला सावरकरांचा फोटो असतो, ते कशासाठी? चाणक्य आणि सावरकर हे काय उपदेश करतील? की बाबा रे, निवडणुकांमध्ये तुला जिंकायचंय ना, चांगलं परफॉर्मन्स करायचंय ना, मग बघ तिकडं कानाडोळा कर. पश्चिम बंगालमध्ये काही का होईना, तिथल्या लेकीबाळी भ्रष्टवल्या गेल्या, मेल्या, जगले, वाचले, काही का होईना त्यांचं तिकडे. काय बिघडणार आहे? त्यांना वाचवायला तुम्ही गेलात आणि 4 मतं जर इथे निवडणुकांमध्ये कमी पडली तर, जगभरात नाचक्की झाली तर, नोबेल प्राइज मिळालं असतं शांततेचं, ते नाही मिळालं तर, विश्वगुरू बनायचं आपल्याला. मग मौत का सौदागर सारखी पुन्हा एकदा शिवी काँग्रेसनी जर का झाडली तर, अशा पद्धतीचा उपदेश ते चाणक्य आणि सावरकर करतील का हो? मग ते फोटो लावण्याचे अधिकार आहे का तुम्हाला, अमित शहाजी? सॉरी, परखड सवाल आहे, पण विचारणं माझं काम आहे. संघाचे हेडगेवार गोळवलकर गुरुजी आणि तमाम सगळे जे सरसंघचालक होऊन गेले, मी मोहनजी भागवतांचं नाव घेणार नाही कारण त्यांचं मला काही कळतच नाही, पण निदान पहिले सरसंघचालक हेडगेवारजी आणि गोळवलकर गुरुजी, त्यांना तरी पटेल का हो? इवन देवरसांना सुद्धा पटेल का? हे ज्या पद्धतीने आता हातावर हात घेऊन बसणं चाललेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये जे काही घडतंय त्या संदर्भात केंद्र सरकारने हातावर हात ठेवणं एक धोरण म्हणून त्यांना तरी पटेल का हो? असो, तरीही एक वेळी अपेक्षा आहे की केंद्र सरकार अजूनही गप्प बसून राहणार नाही. अजूनही अपेक्षा आहे की केंद्र सरकार या केसमध्ये लक्ष घालेल आणि पश्चिम बंगाल सरकारवरती कडक कारवाई करेल. मनापासून ही अपेक्षा आहे, कारण तिथल्या माता भगिनी, तिथल्या लेकी बाळी आणि आता तर तिथली लहान मुलं, त्यांच्या जीविताचा प्रश्न आहे, त्यांच्या अस्तित्वाची लढाई चाललेली आहे. त्यांना न्याय मिळायला पाहिजे. त्यांना तुम्ही हिंदू म्हणा, त्यांना तुम्ही SC ST म्हणा, त्यांना बहुजन म्हणा, काहीही म्हणा, त्या कुठल्याही जाती धर्माच्या असतील, हा असा हिंसाचार बरोबर नाही वाटत. पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांच्या, विवेकानंदांच्या, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पश्चिम बंगालमध्ये ही अनागोंदी चाललेली आहे, बघवत नाहीये. सगळ्या भारताने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आणि भाजप जर या बाबतीत इनॅक्शन करत असेल, म्हणजे काही धोरणच नाही, काही ऍक्टिव्हिटीज नाही, सोडून दिले ममता बॅनर्जी सरकारला, तर सबंध भारतीयांनी केंद्र सरकारवरती दबाव टाकायला पाहिजे की ममता बॅनर्जी काही ऍक्शन घेत नसतील तर त्यांना हलवा, त्यांना जागा करा, त्यांना कृती करायला भाग पाडा, आणि त्या जर कृती करणार नसतील तर तिथे राष्ट्रपती शासन लावा. यासाठी केंद्र सरकारला बाध्य केलं पाहिजे, त्यांच्यावर दडपण टाकलं पाहिजे.
तुम्हाला नरेंद्र मोदी सरकार एक व्यक्ती म्हणून आणि आतापर्यंत त्यांनी इतर अनेक क्षेत्रामध्ये केलेलं उल्लेखनीय कार्य म्हणून सगळं छान आहे, मान्य. मोदीजी, अमित शहाजी, ग्राफ उत्तम आहे, सगळं खूप चांगलं कार्य चाललेलं आहे. पण ही गोष्ट, या गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे. पश्चिम बंगाल फार वाईट दिशेला चाललेला आहे. वेळीच रोखलं नाही तर केस हाताबाहेर जाईल. असो मित्रांनो, मी आत्ता माझ्या वाणीला इथेच विराम देतो. आणि तुम्हाला या व्हिडिओमधले विचार पटले असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये आपली भेट होईल. तोपर्यंत वंदे मातरम.